हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर SSC जेईचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे आपला. तर जर तुम्ही SSC जेईचं प्रिपरेशन करत असाल इन केस फ्युचरमध्ये किंवा मग आता पण, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरेल, कारण की आपण यामध्ये खूप चांगल्या प्रकारची माहिती एक्स्ट्रॅक्ट करूया, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया भेटून जाईल की या एक्झामसाठी तुमचं सिलेक्शन कसं होईल किंवा मग आपल्या महाराष्ट्रातील काय सीन आहे, महाराष्ट्रातील किती लोक सिलेक्ट झाले, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून पडेल. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यामध्ये बघा, सिव्हिलचा पण रिझल्ट राहते आणि इथे सेकंड नंबरवर आपला इलेक्ट्रिकल स्लॅश मेकॅनिकल, म्हणजे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्लस राहते आणि कुठे कुठे फक्त इलेक्ट्रिकल राहते, तर ते सर्व आहे. तर यामध्ये बघा की पहिले पेपर 1 पेपर 2 राहतो, ठीक आहे. तो पेपर 1 200 मार्क्सचा राहतो आणि पेपर 2 300 मार्क्सचा राहतो. टोटल 500 मार्क्सपैकी सिलेक्शन होते दोन्ही याच्या बेसिसवर राहते. तर आपलं बघा इथे हे पूर्ण इलेक्ट्रिकलचे कोड आहे. पहिले कोड जाणून घेऊयात आपण. तर हे बघा, हे म्हणजे काय आहे, BROचा आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा कोड आहे. मेल कॅन्डिडेट्स राहते इथे आणि येथे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल दोन्ही, म्हणजे पेपर 2 वेगवेगळा राहतो ना, इलेक्ट्रिकलचा मेकॅनिकलचा. तर आता सपोज मेकॅनिकलचा सोपा आला पेपर तर त्या पोरांचं सिलेक्शन होणार, किंवा मग इलेक्ट्रिकलचा सोपा आला तर इलेक्ट्रिकलचे, म्हणजे याच्यात काय बायफर्केशन नाही राहत. दोघांमध्ये जे जास्त मार्क्स असेल, एक इलेक्ट्रिकलचा मुलगा आहे, एक मेकॅनिकलचा आहे, तर ज्याला जास्त मार्क्स असेल 500 पैकी ते इथं जाऊ शकतात. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सी कोड आहे, तो आहे CPWDचा. त्याच्यात फक्त इलेक्ट्रिकल सी वाले. त्यानंतर एच म्हणजे आपले इलेक्ट्रिकलच आहे, फरक्का बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये येते. जे आहे आपला एक कोड ज्युनियर इंजिनियर, याच्यात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे MES मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस यामध्ये मिक्स आहे पुन्हा. एल कोड म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, हे आहे सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन CWPRS, पुन्हा मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. आणि हे एन आहे म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल DGQA नवल, डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी अशुरन्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर या MES आणि BRO मध्ये मिक्स आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल. आता बघूयात की किती आहे अनरिझर्वचा कट ऑफ. तर MES मध्ये 307 सिलेक्शन झाले टोटल, ठीक आहे. म्हणजे हा आपला जे वाला पूर्ण, हे जे एवढे सिलेक्शन डिपार्टमेंट आहे, हे MESचा आहे. अनरिझर्वचा किती आहे याच्यात, पहिले हे अनरिझर्वचे 88 होते, हे टोटल आहे OBCच्या 72 असे. आणि ह्या पूर्ण भरलेल्या जागा आल्या तिथं, म्हणजे जेवढे आहे तेवढे भरले. आणि टोटल मार्क्स बघा, याचे 500 पैकी 421.76 आले, ठीक आहे. त्यानंतर CWPRS आहे. CWPRS मध्ये दोन जागा होत्या. हे वाला एल वाला बघा, हे एल एक एक EWS आहे इथे, अनरिझर्व वाली सीट नव्हती, तर 426.09434. पेपर 2 चे मार्क्स पण आहे याचे, 273 घेतले आणि 271 घेतले. लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटचा आहे बरं हे. आणि DGQA नवलमध्ये बघा 4 सिलेक्शन झाले. DGQA म्हणजे ओ वाला एक, EWS ची एक सीट, अनरिझर्वच्या 2, आणि ह्या टोटल पुन्हा 121चा कट ऑफ होता. आणि पेपर 2 चा जर त्याचे मार्क्स पाहिले तर 269 होते. तुम्ही वरता आले आता. फरक्का बॅरेज प्रोजेक्टमध्ये 2 जागा होत्या. एच वाला बघा इथे, SC ची एक, अनरिझर्वची एक. 432 आहे इथे आणि कट ऑफ अनरिझर्वचा, ठीक आहे. 280 मार्क्स भेटले त्याचे 300 पैकी, ठीक आहे. आता ही CPWDच्या बघा 96 जागा होत्या, म्हणजे सी वाला कोड इथून इथपर्यंत कॅटेगरी वाईज इथे आहे. SC ST OBC इथे अनरिझर्वच्या 40 जागा होत्या, 40 भरल्या. 433 होता टोटल मार्क्स 500 पैकी, सगळ्यात जास्त त्याचाच गेला आहे कट ऑफ. आणि त्याला 286, म्हणजे फक्त 14 मार्क्स कमी होते 300 गाठायला, ठीक आहे. आणि इथे BRO मध्ये पुन्हा MES हे होते मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, या टोटल एवढ्या जागा होत्या 41. आणि 30 जागा अनरिझर्वच्या होत्या. 415चा कट ऑफ गेला 500 पैकी. आणि पेपर 2 मध्ये त्याला 275 मार्क्स भेटले, ठीक आहे. तर हा तर कट ऑफ झाला आपला. आय होप सगळ्यात जास्त कट ऑफ किती गेला, CPWDचा अनरिझर्वचा 433.688. आणि हे 286 मार्क्स या लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटचे आहे बरं, हे मार्क्स अनरिझर्व मधल्या लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटचे, ठीक आहे. तर हा तुम्हाला डेटा भेटला, याच्यातून तुम्हाला माहित पडलं असेल की तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहे आणि किती मार्क्स येऊ शकते. जसं तिथे 14 मार्क्स कमी होते, तर इथे एवढे मार्क्स येऊ शकते 286. हे तर लास्ट कॅन्डिडेटचे आहे, म्हणजे याच्या आधी जे सिलेक्ट झाले असेल ते याच्यापेक्षा जास्तच असेल. तर 440 मार्क्स घेणारा असेल, 450 मार्क्स पण घेणारा इथे कॅन्डिडेट असू शकतो. तर हे झालं. चला तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये काय सीन आहे SSC जेईचा तो बघू. पहिले रँक 1 बघून घेऊ कुठचा आहे. तर रँक 1 हा मुलगा आहे मोहन कुमार म्हणून, आणि याला CPWD ऑफकोर्स भेटलेला आहे.
आणि इलेक्ट्रिकलचंच आहे, सी म्हणजे कोड इलेक्ट्रिकलचंच आहे आणि हे त्याची रँक आहे. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकलचंच आहे आपला रँक 1 आणि हे टोटल रँक आहे. ठीक आहे, पूर्ण सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कंबाईन. ठीक आहे, मग तुम्ही खाली येणार तर महाराष्ट्राचे लोक बघूयात आपण. तर इथे तुम्ही बघू शकता की अमरावतीचे 2 सिलेक्शन झालेले आहे. ठीक आहे, अमरावती 2 सिलेक्शन, 15-34 काय आहे, 15 हे त्यांची रँक आहे. ठीक आहे, 1537, 1535, 34 आणि 35 एकाखाली एक, हे रँक तर एकाखाली एकच राहील. आणि हे 424, 156 त्याचे ते असेल रोल नंबर. ठीक आहे, तर हे दोघं सिलेक्ट झाले आणि याच्यापैकी जर त्यांनी पाहिलं आपण हितेश आणि शुभम, तर एकाला जे भेटलं, जे म्हणजे काय आहे, जे म्हणजे MES मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे अमरावतीचे एवढ्या मुलांपासून पैकी फक्त दोघांचं झालं. त्याच्यातलं एक सिव्हिलचा असेल, बी म्हणजे सिव्हिलचा आहे आणि जे म्हणजे MESचा आहे. आता ह्या मेकॅनिकलचा पण असू शकते, इलेक्ट्रिकलचा असू शकते, आपल्याला माहित नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर जर औरंगाबादचं जर पाहिलं किंवा मग छत्रपती संभाजीनगर, तर त्यामध्ये बघा, हे म्हणजे नावं आता आधीचे आहे, त्यामुळे आता ते चेंज होणार. तर इथे जर पाहिलं तर औरंगाबादमधून एकच सिलेक्शन झालं आहे फक्त अविनाशचा आणि बी कॅटेगरी म्हणजे बी म्हणजे त्याला कोणतं भेटलेलं असेल, बी 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 मध्ये सॉरी, बी मध्ये काहीच नाही भेटलं, ते सिव्हिलचेच असेल. तर सिव्हिलचे सिलेक्शन झालेलं आहे औरंगाबादमधून. त्यानंतर जर पाहिलं की कोल्हापूरमधून पण एकाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते पण मग सिव्हिलमध्येच झालेलं आहे. त्यानंतर मुंबईमधून जर पाहिले तर टोटल 10 सिलेक्शन झालेले आहे. हे सगळे त्यांचे नंबर आहे आणि त्याच्यापैकी त्या 10 पैकी एकालाच फक्त CPWD भेटलं. ठीक आहे, आणि विरल नाव आहे त्याचं, विरल. ठीक आहे, तर एकाला CPW, एकाला जे म्हणजे MES भेटलं आणि बाकी सगळे सिव्हिलचे होते. त्यानंतर नागपूरमधून 8चं सिलेक्शन झालेलं आहे आणि 8मध्ये नागपूरमधले 8मध्ये खूप जणांना म्हणजे इलेक्ट्रिकलचे किंवा मेकॅनिकलचे असेल. हे जे म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल असू शकते, पण हे वाले जे जे आहे ते इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल, पण CPWD तिघाला भेटलं. म्हणजे जयेशला पण भेटलेलं आहे, सॉरी राहुलला भेटला आहे, त्याच्यानंतर बाकी पण लोकांना भेटला आहे. म्हणजे 3 आणि 4 CPWD वाले झाले आपले महाराष्ट्रातले. ठीक आहे, आणि पुण्यावरून जर पाहिलं आपण तर 10 जणांचं सिलेक्शन झालं आणि सगळ्याला मग MES भेटलेला आहे आणि एक CPWD भेटला आहे. म्हणजे टोटल 5 CPWD भेटलेले आहे. महाराष्ट्रातले 5 सिलेक्शन CPWD मध्ये झालेले आहे आणि बाकी जे म्हणजे एक ते इलेक्ट्रिकल असेल किंवा मग मेकॅनिकल असेल ते, तर ते झालं. आता जर तुम्ही पाहिले टोटल फक्त 32 सिलेक्शन झाले. ठीक आहे, आणि मॅक्झिमम MES मध्ये झाले आणि CPWD मध्ये झाले, या दोघांमध्ये सिलेक्शन झाले. फक्त 5च CPWD आहे, मॅक्झिमम JS आहे. मग म्हणजे ते इलेक्ट्रिकलही असू शकते किंवा मेकॅनिकल आहे. 32 सिलेक्शन झाले किती पैकी, 1700 पैकी महाराष्ट्राचे. तर तुम्ही जर इथे पर्सेंटेजवाले पाहिले तर 17 दोन्हीचं 34 होते, म्हणजे 2% लेस दॅन 2% सिलेक्शन आहे. ठीक आहे, आणि हे टोटल झाले बरं 32 पूर्ण महाराष्ट्रातून, एवढे सिलेक्शन झाले आणि इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकलचे 14 सिलेक्शन झाले. त्याच्यातही 14 इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे. 32 तर कन्फर्म आहे, बाकी कोडनुसार थोडंफार मिसमॅच होऊन जाईल, तरी पण आपण एक वेळेस बघून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 14-15 जे आहे ते टोटल 14 ते 15 जे राहते ते इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलचे झाले आणि त्याच्यातले 5 तर कन्फर्म आहे आपले इलेक्ट्रिकलचे झाले आणि टोटल हे 32 कन्फर्म आहे. तर पूर्ण महाराष्ट्रातून फक्त 32 जण सिलेक्ट झाले, 1700 जेवढे लोक होते त्याच्यात. तर आय होप तुम्हाला थोडाफार सीन दिसला असेल की SSC JEE मध्ये कशा प्रकारे आपली स्थिती आहे आणि तुम्हाला यावरून माहिती पडलं असेल की कॉम्पिटिशन किती आहे. तर हेच होतं, हे डेटा तुम्हाला माहीत पडला असेल आणि कट ऑफ पण माहीत पडला जो आधी मी सांगितला होता आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला आता पेपर 2 साठी प्रिपरेशन करणं किंवा पेपर 1 पेपर 2 चे मार्क्स मिक्स होते, तर तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आहे याची पण आयडिया आली असेल. असं रँडमली कसंही अभ्यास करून काही होणार नाही. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या
आणि काही डाऊट्स असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आणि बाकी सगळ्या लिंक्स पण तुम्हाला भेटून जाईल खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून जॉईन होऊन जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.